नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की के स्कीमचा रिझल्ट जो आहे तो आजच लागलेला आहे. आता या रिझल्टमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डाऊट्स आहेत की काही विद्यार्थ्यांचे विषय गेलेले आहेत, काही विद्यार्थ्याच्या मार्कशीटवरती फेल लिहून आलेलं आहे, काही विद्यार्थ्याच्या मार्कशीटवरती AT-KT लिहिलेलं आहे, काही विद्यार्थ्याच्या मार्कशीटवरती पास विथ कॉन लिहिलेलं आहे, CON. बरोबर आहे. काही विद्यार्थ्यांची फर्स्ट क्लास विथ कॉन आहे. काही विद्यार्थ्याचं पास म्हणजे टोटल जे आहे ते 40 येत नाही आहे. काही विद्यार्थी 37 येत आहे आणि त्याला ॲट द रेटचं सिम्बॉल आहे. सगळ्यांचा मिनिंग काय होतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. फॉर एक्झाम्पल म्हणून बघा आपल्या स्क्रीनसमोर एक मार्कशीट दिसत आहे. आता या ठिकाणी बघा या विद्यार्थ्याला भेटलेले आहेत 3 मार्क पेपरमध्ये आणि इंटरनल आहे याला 24. 24 आणि 3 टोटल होत आहेत आपले 27. या ठिकाणी टोटल किती पाहिजे? 40. सेम या ठिकाणी किती आहे त्याला 5 मार्क आहेत, इंटरनल 21 आहे, असे टोटल 26 झालेले आहेत. टोटल आपल्याला 40 पाहिजे. आता हा विद्यार्थ्याला पासिंगसाठी बघा इथे 24 मार्क होते इंटरनलमध्ये. जर पेपरमध्ये त्याला 16 मार्क पडले असते तर 16 आणि 24 40 मार्क झाले असते आणि तो विद्यार्थी पास झाला असता. बरोबर आहे. आता या ठिकाणी AT-KT लिहिलेलं आहे. तर AT-KT म्हणजे काय? तर अलाऊ टू कीप टर्म, म्हणजे या विद्यार्थ्याचा रिझल्ट काही असेल तरी तो जी टर्म आहे ही कंप्लीट करू शकतो, म्हणजे हे वर्ष कंप्लीट करू शकतो. ठीक आहे. ओके. तर हा याचा मिनिंग होता. ज्या विद्यार्थ्याच्या मार्क्सवरती स्टार लिहिलेला आहे तो विषय त्याचा बॅकलॉग आहे. येते लक्षात? ओके, ठीक आहे. तर बघा पुढची कंडिशन बघूया आपण. या ठिकाणी बघा हा विद्यार्थी जो आहे तो काय फर्स्ट क्लास CON लिहिलेला आहे. बरोबर आहे. आता CONचा मिनिंग बघा इथे खाली काय देतंय, काय लिहिलंय? कंडोन, म्हणजे याला कंडो मार्क मिळालेले आहेत. तर कंडोन मार्क म्हणजे काय असतो? तर बघा कोणत्या सब्जेक्टला भेटलेले आहेत? कम्युनिकेशन स्किलला. आता बघा इथे इंटरनलमध्ये त्याला 20 मार्क आहेत आणि पेपरमध्ये किती मार्क मिळाले? 14. 20 आणि 14 किती होतात टोटल? 34. बट तरी पण याचा रिझल्ट हा फर्स्ट क्लास कोंडो लिहिलेला आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी याचा ॲट द रेट जो सिम्बॉल असेल तर याचा मिनिंग असा असतो की त्या विद्यार्थ्याला तेवढ्या आता उरलेले मार्क किती आहेत? 34मधून 6 मार्काचा कोंडो मार्क मिळालेला आहे. ठीक आहे. म्हणजेच काय तर ग्रेस भेटलेला आहे त्या विद्यार्थ्याला 6 मार्काचा. आता ज्यावेळेस हे सर्वांचं कॅल्क्युलेशन केलं जातं त्यावेळेस टोटल मार्क ऑब्टेन जे आहेत हे किती कन्सिडर केले जातात? या ठिकाणी 34 कन्सिडर केले जात नाही. या ठिकाणी 40 कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. तर ॲट द रेट सिम्बॉल जर असेल तर तुम्ही ऑल क्लिअर झालेले आहेत, म्हणजेच पास झालेले आहात. ठीक आहे. जर तुमच्या रिझल्टवरती AT-KT किंवा फेल्ड असं जर लिहून आलं असेल तर तुम्ही बॅकलॉग आहे तुमच्या याला. अदरवाईज जर ॲट द रेटचं सिम्बॉल असेल तर तुम्ही ऑल क्लिअर झालेले आहेत, असा मिनिंग होतो त्याचा. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे झालं या रिझल्टबद्दल. आता बघा प्रिव्हियस रिझल्ट घेऊया आपण. याच्यामध्ये या विद्यार्थ्याला इंटरनलमध्ये 24 मार्क आहेत. तर या विद्यार्थ्याला जर पास व्हायचं असेल तर 16 मार्क्स हे घ्यावेच लागतील याला पेपरमध्ये. ठीक आहे. त्यावेळेसच तो पास होईल. आता काही विद्यार्थी म्हणतील की मी क्लास टेस्ट परत देतो. क्लास टेस्ट परत देता येत नाही. त्या विद्यार्थ्याला आता जी आपली समरची एक्झाम येईल, समर 2024, त्या एक्झाममध्ये पेपर परत द्यायचा त्याला आणि या ठिकाणी कमीत कमी किती मार्क पडायला पाहिजे? 16 मार्क्स. त्यावेळेसच तो पास होईल. सिमिलरली कम्युनिकेशनमध्ये 21 आहेत इकडे, इथे 5 पडले, 26 झाले. बट आपल्याला इथे 21 आहे, तर 40 मार्क पासिंगसाठी इथे किती घ्यावे लागतील त्याला? 19 मार्क घ्यावे लागतील. त्यावेळेसच तो विद्यार्थी पास होईल. ठीक आहे. आय होप तुमचे डाऊट जे आहे ते क्लिअर झाले असतील. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही सिम्बॉल्सचा मिनिंग समजत नसेल तर त्याचा मिनिंग जो आहे तो तुमच्या मार्कशीटच्या खाली दिलेला आहे या ठिकाणी. ठीक आहे. OBT म्हणजे काय तर ऑप्टेन मार्क, ॲट द रेट म्हणजे कोंडोन मार्क्स, स्टार म्हणजे फेल मार्क्स, है ना. हॅश वगैरे हे तर काही तुम्हाला के स्कीमच्या विद्यार्थ्याला सध्या येणार नाही. एवढ्या टर्म ह्या विद्यार्थ्याला
युजफुल ठरणार आहे तेवढ्या मी सांगितलेल्या आहेत. आता या ठिकाणी AT KT1 आहे ना, एवढ्या टर्म तुम्हाला युजफुल ठरणार आहेत. ठीक आहे. आय होप तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता. आता काही विद्यार्थी या ठिकाणी म्हणत होते मला की क्रेडिट म्हणजे काय? जर तुम्हाला क्रेडिटचं मिनिंग समजून घ्यायचं असेल तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रेडिट्सबद्दल नक्की सांगेल. ठीक आहे. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. आणि जे विद्यार्थी पास झाले सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन. जे विद्यार्थी फेल झालेले असतील त्यांना थोडंसं लक्ष द्यायची गरज आहे, जेणेकरून येणाऱ्या समर 2024 एक्झाममध्ये ते विद्यार्थी विषय तो क्लिअर करतील. ठीक आहे. आता रिझल्ट कोणताही लागला असेल तर तुमचं वर्ष वाया जात नाही. ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे तुम्हाला. तुम्हाला काय करायचं आहे फक्त हे पेपर जे आहेत ते समरमध्ये द्यायचे आहेत रेग्युलरसोबत. म्हणजे तुमचं वर्ष वाया जाणार नाही आणि तुमचा रिझल्ट जो आहे तो इम्प्रूव्ह करायचा आहे. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.